नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आता सकाळीच लवकर उठलेली मी आज आणि म्हटलं पाणी ठेवून दिलं आंघोळीला. तोपर्यंत फ्लावर वगैरे चिरून घेतला. नंतर तो फ्लावर आहे ना गरम पाण्यात टाकून दिला. फ्लावर गरम पाण्यात मीठ टाकून थोडं झाकून ठेवलं आणि म्हटलं चला आपण ना आता पटक्यात बघा दाखवते तुम्हाला किती अंधार आहे. मग मी आंघोळ करायला गेली. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करून घेते म्हटलं. आज मंगळवार होता, देवीचा वार पण होता माझा. लवकर मी पटापट केस वगैरे धुतले आणि देवीची पूजा वगैरे करायला बसली. आणि म्हटलं चला आज आहे ना मला लवकर आवरून ना बाहेर जायचं आहे थोडं, त्याकरता आहे ना पटापट आवरते. कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगतेच मी. तर बघा नंतर मग मी बाहेर आली. बाहेर खूप अंधार होतं, म्हणजे तरी 5:30 वाजलेले होते. पूजा वगैरे झाली आणि नंतर बाहेर आली. तुळशीला पाणी टाकते. पहिले ना झाडू मारायला घेतला. म्हटलं पहिले झाडू वगैरे मारून घेते. तर मस्त झाडू मारत होती. ते काही तुम्हाला दिसत नाही आहे, अंधार होतं जास्तच. आणि आमचा लाईट बी थोडा खराब झालेला होता, पण तसंच मी पटक्यात झाडू मारून घेतला. गाडी लावलेली होती तिथे आमची, थोडं साईडवरून झाडू वगैरे मारून घेतला. नंतर म्हटलं पटापट आवरून ये ना चांगलं लवकर आवरलं जातं ना, छान होऊन जातं होतं. बाहेरचे कामं मोडून घेते म्हटलं. मग त्यामुळे ना पटक्यात झाडू मारायला घेतलेला होता मी. आणि झाडू मारणं झालं माझं आता. तर मग मी चालले आता घरात. ते ना सगळे झोपलेले होते. ताऊ, तिचे पप्पा, दादू सगळे झोपलेले होते. त्यांना उठवायचं होतं. नंतर आली मी तुळशीजवळ, पाणी घेऊन आली. तुळशी मातेला पाणी टाकून घेते. आता थोडं उजेड पडायला लागलं होतं, थोडं अंधार आणि थोडं उजेड पडायला लागलं होतं. भारी वातावरण होतं तसं, खूप छान असं मस्त वाटत होतं. आणि तिकडे ऑरेंज कलरचं असं मस्त कलर, असं भारी वाटत होतं तिकडे कलर. आणि इकडून थोडंसं उजेड भारी वाटत होतं. मग नंतर तुळशीला पाणी घातलं. नंतर दिवा लावला आणि मस्त तुळशी मातेजवळ मी दिवा ठेवला. थोडा अंधारात दिवा म्हणजे अंधार असताना दिवा लावून घेतला ना तुळशी मातेजवळ, एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. आणि मार्गशीर्ष महिना पण चालू झालेला आहे. आता सकाळीच लवकर उठून थोडंसं आवरायला घेते मी. जेवढं आपल्याकडनं झालं तेवढं करून घ्यायचं आहे. म्हटलं चला आज लवकर जायचं होतं बाहेर, तर लवकरच उठून तुळशी मातेजवळ दिवा वगैरे लावला मी. आणि म्हटलं आता पटक्यात आवरून घेऊ आपण. तर मग मी नंतर आहे ना रांगोळी टाकायला घेतली. मग मी नंतर टॉर्च वगैरे लावली. म्हटलं चला थोडं अंधारच, जे काही दिसत नव्हतं व्यवस्थित. मग टॉर्च लावली, रांगोळी वगैरे काढली. आणि बघा तुम्हाला रांगोळी दाखवते मी. तर खूप छान अशी रांगोळी काढली. तुळशी मातेजवळ दिवा वगैरे लावला. एवढं भारी प्रसन्न वाटत होतं. आणि मग मी नंतर घरात आली. घरात आपले बघा देवपूजा पण झालेली होती. देवाजवळसुद्धा आपण म्हणजे सकाळी देवाजवळ दिवा, बाहेर तुळशीजवळ दिवा, खूप छान वाटत होतं. मग म्हटलं चला स्वयंपाक करून घेते. तर माझं पटापट आवरणं झालेलं होतं आणि साडी पण मी सकाळीच घालून घेतली आता लवकरच. मग त्या ताईने केव्हा पण आवाज दिला ना तर मला लगेच निघावं लागणार होतं. 7:30पर्यंत आम्हाला निघायचं होतं. त्याकरता मी पटापट आवरायला घेतलेलं होतं. तर चला म्हटलं आता मला आहे ना पहिले चहा प्यायचा होता. आणि मला आहे ना लवकर आंघोळ वगैरे झाली किंवा लवकर उठली ना मला चहा लागतो. एक वेळेस जर पिला ना चहा मग काही टेन्शनच राहत नाही. तर मला पहिले सकाळीच चहा घेतलं की तेव्हा बरं वाटतं. म्हटलं चला पहिले गरम पाणी केलं मी थोडंसं. 1 ग्लास गरम पाणी टाकून दिलं, अर्धा ग्लास ओतून घेतलं. अर्ध्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी राहू दिलं. त्याच्यामध्ये चहा पावडर टाकून चहा बनवून घेतला. म्हटलं चला चहा करून घेते. नंतर हे रात्रीचं टिफिन वगैरे सगळं भांडी होती ना जाळीमध्ये, ती भांडी लावून दिली. आणि आपल्याला ना किरकोळ कारकोळ पण बरीच कामं असतात. असं वाटतं तर सकाळी काही एवढं कामं राहत नाही, पण भरपूर कामं असतात. नंतर मग मी मटकीची डाळ शिजून घेतली. आणि ती डाळ आहे ना शिजवताना तुम्हाला काही दाखवलं नाही, तेव्हा मी ना कणिक मळायला बसून गेलेली होती, त्याच्यामुळे डाळ काही तर मस्त मठाची डाळ शिजून घेतली मी. आता करते भाजी. त्यासाठी मी टाकलं कढईमध्ये तेल. म्हटलं चल आज आहे ना आपल्याला बैठकला जायचं होतं. तर बैठकला जायचं होतं ना, त्यासाठी पटापट स्वयंपाक करायचं होतं. म्हटलं आता पटापट ना करून घेते. आता हे लसूण ते कुठून घेते. तेल टाकून घेतलं, मोहरी टाकून घेतले, जिरे टाकून घेतले. आणि मस्त थोडंसं पटापट करून घेऊ म्हटलं. कांदे टाकले मग मी त्याच्यामध्ये.
आणि आपल्याला आहे ना अशा पद्धतीने मटकी करून घेतली ना खूप छान लागते. आपली जशी मटकीची भाजी करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला मठाची डाळ करून घ्यायची आहे. आणि कधी भाज्या पण खूप म्हणजे महाग असतात किंवा त्याच खाऊन खाऊन बी कंटाळा आलेला असतो ना, तर थोडंसं वेगळं काहीतरी डाळ्या वगैरे पण खाल्ल्या गेल्या पाहिजे. डाळ्या पण पौष्टिक असतात. त्यासाठी आहे ना डाळ्या पण खायची मुलांना सवय लावावी लागते. तर मग आम्ही नंतर घेतलं आलं आणि लसूण घेतलं. म्हटलं चला ते पण आलं लसूण ठेचून घेऊ थोडं. तर मग आलं लसूण ठेचायला घेतलं आणि डाळ आपले कांदे होत आहे तोपर्यंत आलं लसूण कुटून घेतलं मी मस्त. आणि बघा आता कढीपत्ता राहून गेलेला होता, तो कढीपत्ता पण टाकून दिला आणि चांगला मिक्स करून घेतलं. म्हटलं चला पटक्यात आहे ना लसूण आलं याची पेस्ट पण टाकली. आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला टाकून घ्यायचे टमॅटो. थोडंसं टमॅटो बी टाकून हलवून घेतला. थोडी कोथिंबीर टाकली आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि अशा पद्धतीने डाळ केली ना तर भारी लागते. तर मी अशा पद्धतीनेच करून घेते. नंतर आपण टाकणार आहेत आता मसाले. त्याच्यामध्ये मस्त तर आलं आपला जो लसूण टाकून घरगुती घेतले, मसाला असतो कांदे ना टाकून घेतलेले तो होते. तर काढून घेतलेला कांदे आहे मस्त मी होत होते. मग मला कढीपत्त्याची थोडासा आठवण पडली होती. मग प्लेटमध्ये. कढीपत्ता टाकला. आणि मग मसाला नंतर मी आणि टाकला चटणी ना आता मिक्स करून आले टाकायचं आहे. लसूणची पेस्ट टाकली. नंतर मग मी आता त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आता मिक्स करते आणि हे थोडेसे आपले मसाला आहे, मसाला टाकते मी आता. तर मी 1 चमचा मसाला टाकला, 1 चमचा चटणी टाकली. आपण जशी मटकीची भाजी बनवतो ना तशीच बनवायची, खूप छान लागते, भारी लागते तशीच बनवायची. तर मी अशा पद्धतीने करून घेते. नंतर त्याच्यामध्ये टाकली 1 चमचा धना पावडर आणि आपण डाळ पहिले शिजून घेतलेली ती थोडी. तर आता ती डाळ शिजून घेतलेली ना ती टाकून घ्यायची. थांबा, थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये. आता हळद टाकून घ्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि तेलामध्ये हळद टाकल्याने चांगला कलर येतो, त्यासाठी पहिले हळद टाकून दिली. नंतर आता आपण डाळ शिजवलेली डाळ टाकून घ्यायची. थोडं आता मस्त उकळी आणायची तिला थोडंसं. तर आता थोडं पाणी टाकून देते. तर चला आपल्याला जेवढी भाजी लागते ना आपल्या घरसाठी तेवढी भाजी करून घ्यायची. तर मस्त आपली भाजी बघा खूप छान होते. नंतर कोथिंबीर टाकून देते थोडी, राहिलेली होती तेवढी. पटापट आवरून घ्यायचं आहे आपल्याला. आता मला थोडं बाहेर पण जायचं होतं, म्हटलं चला अजून दादू ताऊ त्यांची चहा बाकी होती. आता टाकून घ्यायचं आपल्याला फक्त नमक. आता 1 चमचा मीठ टाकून घेते. चांगली उकळी आणते मी तिला आता. तर आपली भाजी मस्त उकळते आता, तिला चांगली उकळू द्यायची. मग नंतर आपण थोडं दाण्याचं कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे थोडा. मस्त उकळी येते ना आता. तर हे तरी येते आता भाजीला. चांगली आता शिजू द्यायची तिला, 10 मिनटं शिजू द्यायची. मी कणिक मळून मस्त डब्यात भरून ठेवलं, म्हणजे तिथून आल्यावर मला पटकन नुसते पोळ्या करायचं काम राहील, घाई होऊन जाते ना, मग त्यांना ड्युटीला जायचं आहे. नंतर म्हटलं चला पटापट ना काम आवरायची होती. नंतर ते भाजीचे त्याचे भांडे होते ना, माझ्या चहा पाणीचे ते भांडे धुतले. मला ना पटपट आवरून हे ना 7:30ला निघायचं होतं. तर त्यासाठी ना मला तिथून आल्यावर पण म्हणजे कसं त्यांना लगेच ड्युटीला जायचं होतं, त्यासाठी पूर्वतयारी करून घेतली. मी कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवून दिली, भांडे वगैरे आवरून घेतले. ताऊ पण लगेच जाणार होती क्लासला, मग सगळी कामं राहून जातील म्हटलं तिथून आल्यावर पण. आणि तिथून म्हणजे मला 10:30 वाजणार होती आणि 10:30ला सुटली तर घरी येते 11:45 वाजणार होते. त्यांना लगेच ड्युटीला जायचं होतं, दादूला शाळेत जायचं होतं. त्यासाठी मी ना पटापट आवरायला घेत होती. जेवढं आवरलं ना तेवढं चांगलं होऊन जाईल म्हटलं. मग कसं मलाच तिथून आल्यावर पण आवरावं लागणार आहे, तर त्यासाठी मला आहे ना इतकं पटापट आवरत होती ना. नंतर भाजी बनवली एक साईडला दादूला टिफिनची भाजी केली.
चहा चालू होता. पटापट आवरायला घेतलेलं होतं आणि त्या ताईने ना मला लगेच आवाज दिला. मी पटक्यात आवरलं, लगेच गेली आणि आता लगेच तिथून आल्यावर पोळ्या वगैरे केल्या. आणि बघा घरी किती आता म्हणजे मुलं गेले, तिचे पप्पा गेले, तर तुम्हाला दाखवते हॉलमध्ये किती पसारा होता. बैठक करून आली मी 10:30 वाजता आली ती. आली आणि मला खूप घाई झाली होती, म्हणजे त्यांना आहे ना ड्युटीला जायचं होतं अचानक. तर आता वाजता आहे 12 आणि मग पटापट स्वयंपाक करायला, म्हणजे भाज्या करून गेलेली होती मी, पोळ्यांची कणिक मळून गेलेली होती. मग नंतर पोळ्या करायला घेतल्या आणि लगेच त्यांना जेवण दिलं. ते ड्युटीला गेले. दादू पण आता शाळेत गेला, ताऊ पण गेली आता. तर असं सगळेजण पटापट त्यांचे चालले गेले. पण बघा घरात किती पसारा आहे. मी सकाळपासून आज थोडं घाईघाईमध्ये आवरून मी 7:30लाच निघून गेलेली होती. तिथं 7:45ला पोचून गेलो होतो आम्ही. स्कूटीवरती गेली होती त्या ताईन त्यांच्या, तर त्याच्यामुळे लवकर पोचून गेलो होतो आणि पटापट आवरलं. बघा किती पसारा आहे. आज एक दिवशी जर आपण घरात लक्ष दिले नाही तर असं होऊन जातं. तर मुलांना पण घाई असते, तर पेपर वाचून कुठे फेकले, तर कोणी घाई दप्तर फेकले, तर कुठे वह्या, कुठे पुस्तकं, सगळं आता मला व्यवस्थित रचावं लागणार आहे. तर बघा कसं घरात पसारा दिसतोय ना. तर आता मी पटापट आवरून घेते. आणि आज बैठकला गेली ना तर खूप छान वाटत होतं. आज पहिली बैठक होती. पहिले गेलेली होती मी 4-5 महिने, पण नंतर माझी बंद पडून गेलेली होती. तर आता म्हटलं सुरुवात करू आपण. तर मी आज गेली होती. म्हटलं पटक्यात उठली सकाळी, लवकर आवरून घेतलं. आज आपल्याला पण वेगळाच उत्साह होता मला. बैठकला जायचं. तर मी आज 4:45 वाजेपासूनच उठून गेलेली होती. लवकर केस वगैरे धुतले, देवाची पूजा वगैरे, आज मंगळवार पण होता, आणि पटापट आवरायला घेतलं. आणि चला आता हे पटक्यात सगळे कामं आवरली. बाकीचे ताऊने नंतर कपडे धुतले आल्यावर, आणि आता ताऊ गेली. आता मी आवरून घेते पटक्यात सगळं आवरून, मग नंतर चला. तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. कशी वाटली माझी सकाळच्या 5 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंतची रुटीन, ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा.